हॅलो एव्हरीवन, आज डे 8 आपण बघणार आहोत डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2. आपण या अगोदरचे व्हिडिओ टाकले, त्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्स दिले, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्यानंतर ज्या संख्येच्या शेवटी 5 हा डिजिट असतो त्या संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा ते देखील आपण बघितलं. तर आज डे 8 आपण बघणार आहोत 2 ने कोणकोणते नंबर डिव्हिजिबल होऊ शकतात. मग 2 ची डिव्हिजिबिलिटी सांगते ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 अँड 8 हे नंबर असतील त्या संख्येला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. मग आपण आता सगळ्यात मोठं एक्झाम्पल घेऊया. 53,724 याला 2 ने डिवाइड करायचे. मग याचा आन्सर काढत असताना जर आपल्याला विचारलं पूर्णपणे भाग जाऊ शकतो का, तर आन्सर येईल हो. बघा इथं सोप्या स्वरूपात मी करून दाखवते तुम्हाला. 53,724 डिवाइड बाय 2. आता 2 2 जा होणार आहे ते 4, 1 परत 3, 2 6 जा होतील 12, परत इथं 1 रिमेनिंग राहणार आहे. मग हा 7 इथे घेतला. 2 8 जा 16, परत 1 वरून आहे. मग हे 2 इथे घेतले, परत 2 6 जा 12, 0 0 आणि हा 4 इथे घेतल्याच्या नंतर 2 2 जा 4. बघा या ठिकाणी रिमाइंडर जो आहे तो 0 आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण या संख्येला 2 ने डिवाइड करू त्यावेळेस ते आन्सर येणार 26,862. हे झालं आपलं फायनल आन्सर. नंबरचं एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा या ठिकाणी थोडं छोटं घेऊ, हे खूप मोठं झालं आपल्याला सोडवताना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. तर इथे घेऊया 41,892 डिवाइड बाय 2. आता याला डिवाइड करत असताना परत आपण त्याच पद्धतीमध्ये डिवाइड करू. बघा 41,892 डिवाइड बाय 2, 2 2 जा 4, 0 परत हा 1. आता या ठिकाणी 1 हा 2 पेक्षा छोटा नंबर आहे, तर आपण काय करणार, अगोदर 0 ने डिवाइड करून घेऊ. वरती 0 घेतला म्हणजे खाली पण 0 येणार. 8 खाली घेतले, 2 9 जा 18, डिवाइडमध्ये इथे 0 0 परत 9, 2 4 जा 8, परत 1 रिमाइंडर, हे 2 घेतले, 2 6 जा 12. बघा परत रिमाइंडर हा 0 0 आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस या नंबरला आपण 2 ने डिवाइड करणार त्यावेळेस येणारा जो रिमाइंडर आहे तो हा 0 असणार आहे. मग 2 ची डिव्हिजिबिलिटी ही कुठे कुठे लागू होती हे आपल्याला त्याच्या युनिट प्लेसवरून लक्षात येईल. बघा तुम्हाला जर 2 ची डिव्हिजिबिलिटी चेक करायची असेल तर तुम्ही यापैकी कुठला एक लास्ट डिजिट घेऊ शकता आणि त्या आन्सर तो जो क्वेश्चन राहील त्याला 2 ने जर डिव्हिजिबल केलं तर तुमचा रिमाइंडर हा 0 0 येईल.